लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या बदलीच्या मागणीसाठी कसारा पोलीस ठाण्यावर अखिल भारतीय आदिवासी सेनेचा बोंबाबोंब मोर्चा. राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी, बदली न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने आज कसारा पोलीस ठाण्यावर पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या बदलीच्या मागणीसाठी बोंबाबोंब मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या बदलीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांची तात्काळ बदली करा अशा घोषणाने कसारा परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कसारा पोलीस ठाणे परिसरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी बोलताना अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांनी आमच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांची बदली न झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. या आंदोलनात राजाराम ठाकरे, बळीराम ठाकरे, बुधा कांबडी, मंगीचंदर कांबडी, संजय कांबडी, गुलाब कांबडी, ताई गोविंद कांबडी, गीता मांगे, कमल हागविले, दशरथ हरिभाऊ वडतेले, जगन जोशी, सुशीलाबाई मोरे, कचरू खोडसे, परमेश्वर महाराज, विवेक जाधव यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चानंतर संबंधित मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाकडे सादर करण्यात आले. आंदोलन शांततेत पार पडले असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. निष्काळजी आणि एकतर्फी कामकाजाच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी लक्षवेधी मोर्चा आणला. या बाबतीमध्ये दिनांक 16 जुलै रोजी जे कुटुंब आत्मदहन करणार होतं त्या कुटुंबाच्या आत्मदहनाच्या जे काही त्यांची साधनं होती ती त्यांनी जमा केली, त्यांना आत्मदहनापासून परावृत्त केलं. ही फक्त त्यांची दक्षता झाली, परंतु त्या तक्रारीवरती न्याय नाही दिला अजूनपर्यंत घोडं त्याच विषयावर थांबून राहिलं. आणि आम्ही ज्या वेळेला त्यांनी 16 तारखेला म्हटलं की यांचं नाव कुठे, त्या दिवशी आम्ही नावाचा उल्लेख केला नाही. आज ज्या वेळेला आम्ही नाव स्पष्ट सांगतो, तहसीलदारांचा आदेश आहे, हा आमच्या घरचा नाहीये. कुठेही जा, आता या शहराचं अतिक्रमण काढायचं का न काढायचं आणि ते किती क्षेत्र असेल याचा सर्वे तहसीलदारच करू शकतो भूमी अभिलेख मार्फत. आणि तहसीलदार जो अहवाल देतो वरिष्ठांना तोच कलेक्टर ग्राही ठेवतो. जिल्हाधिकारी काही खाली येत नाही, प्रांतही येत नाही. परंतु या पळवाटा मात्र भरपूर निघालेल्या आहेत. एखाद्याला जर एखाद्याचं काम करायचं असलं तर हर प्रकारे मदत करतो, आणि एखाद्याला जर सहकार्यच करायचं नसलं तर तो येण्या त्याने प्रकारे करत नाही. साधा आणि सोपं आहे. जर समजा या शहराचं अतिक्रमण आहे हे हटवायचं असतं तर अनेकदा नोटिसा लागल्या कधीच काढला असतं. पण मानवतेचा दर्जा ज्याच्या पुढे समोर आला तिथं सगळी प्रशासन यंत्रणा थांबून गेली. का केलं तर सर्व होतं, नाही तर काहीच होत नाही ना. जो आदेश, जी भूमिका या पोलीस स्टेशनच्या जबाबदार चौकशी अधिकाऱ्यांची हवी होती ती तत्परता या तक्रारी अर्जात त्यांनी दर्शवली नाही. हा एक मुद्दा. तक्रारदारांनी अर्ज 3 तारखेला दिला, 8 तारखेला दिला, नंतर 20 तारखेचा आंदोलनाचा अर्ज आल्यानंतर म्हणता याच्यावर गुन्हा दाखल करा. मग मधल्या काळात काय या अर्जाला वेळ लागला, हा एक प्रश्न मी अधिकाऱ्यांच्या समोर विचारला. ठीक आहे, त्यांची जर इच्छा नसेल तक्रार दाखल करायची तो भाग वेगळा आहे. पण ज्या पद्धतीने तुमची पोलीस यंत्रणा म्हणून काम करायला पाहिजे ती यंत्रणा आदरणीय या पोलीस स्टेशनचे, मी डिवायस साहेबांशी आता बोललो, ते म्हणजे आमचे प्रभारी अधिकारी तिथं गावित साहेब, त्यांच्याकडे आपलं काय म्हणणं आहे ते द्या. माझी त्यांच्याच विरुद्ध तक्रार आहे, मी त्यांच्याकडेच अर्ज देतो. हे महाराष्ट्राचं चोर डाटे कोतवाल उलटा तिथेच आला, काही हरकत नाहीये. त्यांनी प्रोसेस प्रमाणे हे दप्तर काही इथं थांबणार नाहीये.
हे वरिष्ठ पातळीपर्यंत जाणारच आहे. आणि जोपर्यंत या प्रकरणाचा न्याय निघत नाही, न्याय निवाडा होत नाही, तोपर्यंत हे प्रकरण काही थांबले जाणार नाहीये. आणि प्रश्न असा आहे, एका समृद्धी महामार्गावरती एका कांबळी कुटुंबाला भूसंपादनाच्या जमिनीचा 1.5 करोडचा मोबदला मिळाला. त्यामध्ये एकाच कुटुंबातला एकाच मालकाने त्या जमिनीचा मोबदला हडप केला आणि बाकीचे गरीब लोक तसेच वंचित राहिले. आणि म्हणून आज ती लोक त्यांच्या हक्कासाठी आतापर्यंतही रस्त्यावर आले, परंतु त्यांना देण्याची त्यांची इच्छा नाहीये. आता न्यायालयाचा जर दिल्लीचे न्यायालय जर जनतेच्या रेट्यापुढे जर कामकाजाला तयार होतात, तर मग हे गल्लीतले तहसीलदार प्रांत कुठे लांब गेलेत हो, त्यांनाही या न्यायालयाचा विचार करावाच लागेल. ती लढाई वेगळी, पण यांनी चौकशीचा ज्या पद्धतीने चौकशी करायला पाहिजे त्या पद्धतीने झालेली नाहीये. त्यामुळं या आदिवासी दुर्गम भागातील गोरगरीब जनतेची एक फार मोठी कुचंबना झालेली आहे. लोक आशेने येतात तुमच्याकडे तक्रार घेऊन, पण तुम्ही त्यांना धातूर मातूर उत्तर देऊन तुमच्या अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांना पाठवून देता. दिस इज अ व्हेरी बॅड. म्हणून आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक या सर्वांना हे निवेदन आज आम्ही सादर करतो. आणि त्याप्रमाणे या मोर्चाची जी सांगता या निवेदनाद्वारे करत आहोत. पुढील कारवाई, पुढील आंदोलन कशा पद्धतीने छेडले जाणार आहे तेही मी तुम्हाला थोड्याच वेळात कल्पना देईन. अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अधिकाऱ्यांची तातडीनं बदली झालीच पाहिजे. ती असतील तोपर्यंत गोरगरीब जनतेला न्याय मिळणारच नाही हे तितकं स्पष्ट आहे. तरी सुरेश गावित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीची बदली करण्यात यावी. आदिवासी गोरगरीब समाजावर होणारा अत्याचार थांबवण्यात यावा. या मागणीसह खालील प्रमुख मागण्या सादर करीत आहोत. सहानुभूतीने विचार करण्यात यावा, सोडण्यात यावा. तसेच तातडीने कारवाई करण्यात यावी. या बोंबाबोंब लक्षवेधी मोर्चाची मागणी आहे. आजच्या या मोर्चाची दखल न घेतल्यास भविष्यात अचानकपणे तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. मागण्या: कसारा पोलीस कार्यालयात वरिष्ठ अधिकारी यांची भांडवलदाराकडे उद्योगपती, ठेकेदार, बिल्डर राजकीय दबावाखाली यांच्या मर्जीने मनमानी व हुकुमशाही चालली, ती बंद झाली पाहिजे. आदिवासी, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, गोरगरीब समाजाची कसारा पोलीस कार्यालयात होणारी पिळवणूक व दिली जाणारी अपमानित पद्धतीची वागणूक त्वरित थांबली पाहिजे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भूसंपादित केलेल्या आदिवासींच्या जमिनी मोबदला हडप करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व मंगाबाई चंद्र कांबळी यांना पैसे व न्याय मिळालाच पाहिजे. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी खोटे नाटे कागदपत्र करून जमिनी खरेदी केल्या असतील त्या परत करण्यात यावा व दोषीवरती गुन्हे दाखल करण्यात यावे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.